शपथ लेता हूँ कि अम्बेडकरवादी विचारधारा के पूरे साहब अम्बेडकरवादी विचारधारा के मार्ग पर चलूंगा। मैं शपथ लेता हूँ कि कभी भी भाजपा अजित पवार एकनाथ शिंदे को वोट नहीं दूंगा। नहीं दूंगा। मैं शपथ लेता हूँ कि हमारा देश पुलिस और अम्बेडकरवादी विचारधारा से ही चलेगा। नहीं बनूंगा के चलेगा। नहीं। मैं मांग करता हूँ कि मैं मांग करता हूँ कि आरएसएस पर प्रतिबंध लगाया जाए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहब रविदास हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं. तुझे क्षमा कर तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ आहे. यानंतर ऍडव्होकेट त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. दोनच भाषण देतो. सगळ्यांनी वर हात करायचं. बरोबर ना? तेव्हा त्या पोलिसाचं काहीतरी वर चाललंय दिसले पाहिजे त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आवाज वाढवा राजांना. जोरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. मित्रांनो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. कशासाठी आहोत? कशासाठी हापचड्डीवाल्याचा बंदोबस्त करण्यासाठी. ज्या हापचड्डीवाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या चड्डीवाल्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत. त्यासाठी मित्रांनो आता मोर्चा आयोजित केला आहे. जे भारतीय संविधान म्हणत नाहीये, इथल्या सगळ्या पोलीस खात्याला माझी विनंती आहे. आरएसएस नावाचं हे जे संघटन आहे ते भारतीय संविधान मानत नाही. 52 वर्ष त्यांनी तिरंगा झेंडा फडकवला नाही. या संघटनेचा बंदोबस्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळ्या महाराष्ट्राचं, सगळ्या देशाचं लक्ष आपल्याकडे लागले आहे. हा पहिला मोर्चा इतिहासामध्ये वंचित बहुजन आघाडीने लढण्यासाठी काढलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा बंदोबस्त केला पाहिजे यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत. मी सगळ्यांना एक घोषणा देईन आणि या ठिकाणी थांबा. दोन्ही व टाळगोळ करायचे दोन्ही. भारतीय संविधानाचा अरे एखादा जर हिरवळा दिसला, एखादा जर साप दिसला, घरात नागतोडा निघला तर हे चड्डीवाले पळून जातात, सापवाल्याला बोलवतात. आम्ही सगळे माणसं सापाशी, नागाशी, तलवारीशी, बंदुकीशी आम्ही खेळतो. तुमच्यासारखे नाही राजांना विरोध केला वंचित बहुजन आघाडीने आणि फिर्यादी केला पोलीस. फिर्यादी कोण केला? पोलीस. त्यांचा दम नव्हता फिर्याद द्यायची, पण पोलिसाला पुढे या ठिकाणी उभं केलंय. एवढी त्या ठिकाणी भूमिका मांडतो आणि एक घोषणा देतो आणि सांगतो, भारतीय संविधानाचा धन्यवाद दादा. यानंतर वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व आंबेडकर